आज राजस्थानमधील आमचा दुसरा दिवस आणि सलग दुसऱ्या दिवशी पण आम्ही फिरायला निघालो आहे. तर आज थोडं उशिरा निघालो आहे. तर या सगळ्या मुली माझ्या छान मैत्रिणी झाल्यात, कारण कालचा दिवसभर आम्ही दिवसभर सोबत होतो ना, त्याच्यामुळं. तर भैया डिक्कीमध्ये बसले होते, मधल्या सीटवर आम्ही बसलो होतो. पुढं हे आणि भैयाचे भाऊ बसले होते आणि आम्ही निघालो होतो सुंधा माता का सुंता माता, मला काय नक्की नाव पण काय त्यांचं आठवना. तर आम्ही तिकडे निघालो आहे आणि इथं मस्त दोन्ही डोंगराच्या मधोमध देवी आहे बरं का. तर आज आमच्या आऊंचा आग्रह होता की आज देवीला जायचं, तर साडी नेस म्हणून. पण साडी नेसून खूप पस्तावा झाला होता मला, कारण तिथं आहे ना, गेल्यावर मी पाहिलं की राजस्थानी, मारवाडी, गुजराती सगळे हेच लोक होते आणि सगळ्या बायका घागरा ओढणी त्यांच्या पोशाखामध्ये होत्या आणि त्या सगळ्याजणी माझ्याकडे ना खूप काहीतरी वेगळं पाहिल्यासारखं पाहायच्या ना. मला खूप ते ऑकवर्ड वाटायचं. एकतर त्यांना असं वाटत असेल की ही कुठून तरी महाराष्ट्रातूनच आली आहे, किंवा मग काय वाटत होतं त्यांचं त्यांना माहिती. पण त्या खूप विचित्र माझ्याकडे पाहत होत्या, कारण सगळ्यात वेगळी मीच दिसत होते ना सावारी साडी नेसल्यामुळं. तर असो, तर फायनली आता वरती जायचं होतं, तर भरपूर चढायला लागणार होतं. म्हटलं जाताना तरी आपण रोपवेने जाऊया आणि येताना चालत येऊया, कारण दिसायला तरी त्यांना सवय आहे, पण मला काही एवढी चढायची सवय नव्हती आणि ऊन झालं होतं ना, एवढं माझ्याच्याने चढणं झालं नसतं डोंगर. त्याच्यामुळं पायऱ्या वगैरे होता, रस्ता पण छान होता, पण म्हटलं नाही चला, रोपवेमध्ये बसण्याची हौस तरी केव्हा होणार, हो की नाही. तर रोपवेने आम्ही वरती गेलो. तिथं पोचल्यावर पण लगेच काय तिथं मंदिराच्या दारात गेलो नाही बरं का. आधी भरपूर चालायचं होतं आणि मग कुठं मंदिराच्या जवळ गेलो, प्रसाद घेतला. आणि एवढं सुंदर मंदिर आहे ना, तर स्वर्ग काय आहे कोणी पाहिलं आहे आणि ना कोणी वरतून खाली येऊन सांगितलं आहे की स्वर्ग कसा असतो. पण खरंच इथं आले आणि असं वाटलं की स्वर्गात आल्याचं मला फील झाला. खूप छान वाटत होतं. खूप छान मंदिर आहे, अगदी डोंगराच्या वरती. डोंगराच्या बघा, हे काही म्हणजे डोंगराचा भाग पण आहे, बांधकाम पण आहे. इकडं मंदिरच वेगळे आहेत, पूर्ण डोंगरामध्ये गेलेली. त्याच्यामुळं का काही इथे गेलं नाही, एकदम एसी सारखी थंड हवा येत होती, अजिबात असं उन्हाळा जाणवत नव्हता. आणि मंदिरं पण आहे ना खूप छान होती, पारंपरिक पद्धतीने बांधलेली आणि एकच कलर वापरलेला. तर मला खूप आवडलं मंदिर. दर्शन वगैरे घेतलं, कारण तिथं फोटो काढायला काही परमिशन नव्हती आतमध्ये. बाहेर आलो, जरा वेळ इथं बसलो, थोडंसं थंड वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता परत निघालो होतो, कारण आम्हाला उंटावरची सवारी, घोड्याची सवारी करायची होती म्हणून. तर मी इथं पाणी चालले म्हणून बारीक पाहत होते, तर तिथं मला या पाण्यातून वरती येताना एक सापाचं पिल्लू दिसलं बघा. तर ते म्हटलं जाईल चट पाण्यातून निघून, हो की नाही. त्याच्यानंतर आम्ही उंटाची सवारी करायला गेलो. तर उंटाची सवारी मी केली की नाही, काय काय मज्जा आली, हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब